प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो, कोणाचा चांगला तर कोणाचा वाईट. आणि मग त्या भूतकाळावर आपला भविष्यकाळ अवलंबून असतो. कोणी विसरतंही, तर कोणी आयुष्यभर त्याच भूतकाळात अडकून राहतं. अशीच एक प्रेमकथा मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. कथेचं नाव आहे अशीच एक प्रेमकथा. येऊ का ग आत? कामात तर नाहीस ना? केबिनच्या दरवाजावर नॉक करत विभाने विचारले. तसं सानूने दरवाजाकडे पाहिले आणि विभाला पाहून तिला आनंद झाला. अगं ये ग, आणि तुला कधीपासून मला भेटण्यासाठी परवानगी घ्यावी लागते ग? सानवी हसत म्हणाली. विभा आत येऊन खुर्चीवर निवांत बसली. तिला थोडा थकवा आल्यागत वाटत होतं. सानूने तिला प्यायला पाणी दिलं आणि मग चिडवण्याच्या स्वरात म्हणाली, आज वाट चुकलात वाटतं मॅनेजर मॅडम. हे तुमचं ऑफिस नाही, दवाखाना आहे. विभाने तिच्याकडे जरा रागानेच पाहिलं. वाट नाही चुकले मी, बरोबर मला हव्या त्या ठिकाणी आले आहे, कळलं ना? आणि तसंही आज माझा मूड मस्करीचा नाही आहे. ओके ओके, चिडू नकोस. बोल, काय घेणार, चहा की कॉफी? सानवी तिला शांत करत म्हणाली. काही नको, माझी ना काही खाण्याची पिण्याची अजिबात इच्छा नाही ग. विभावरी एसीचा टेम्परेचर वाढवत म्हणाली. थोड्या वेळ दोघी पण शांत बसून राहिल्या. सानू तिचं निरीक्षण करतच होती. काहीतरी बिनसलंय वाटतं मॅडमचं, असं ती स्वतःच्याच मनाशी हसत म्हणाली. सानू ऐक ना, माझं ना थोडं सकाळपासून डोकं दुखतंय ग, आणि थोडी चक्करही येते. बघ ना, मला तपास ना. मला काय होतंय ते? विभा तिच्या हातावर हात ठेवून म्हणाली. ओके चल, तपासते. आणि तसंही काही नाही, तुझा बीपी वाढला असेल. कामगारांवरती ओरडून ओरडून ती विभाला चिडवण्याच्या स्वरात म्हणाली. तू गप ग, तू तुझं काम कर, डॉक्टर आहेस ना मग? विभा पण तिला तोंड वाकडं तिकडं करून म्हणाली. दोघी पण लहान मुलासारख्या हसल्या. खरंच विभाचा बीपी आज वाढलेला होता. सानूने तिला तपासलं आणि तिच्याकडे डोळे मोठे करून पाहून म्हणाली. अगं बघ, किती वाढलाय तो बीपी. का चिडचिड करतेस आणि कशासाठी, हेच मला तुझं काही कळत नाही. आणि हे वय आहे का ग वतवत करण्याचं तुझं? सगळं छान चाललंय म्हणतेस ना, मग कशी काय तुझी तब्येत बिघडते ग? आता मात्र विभा तिचा ओरडा मुकाट्यानं सहन करत होती. अगदी लहान मुलासारखा चेहरा करून ती सानूला सॉरी पण म्हणाली. आणि मग सानूचा राग शांत झाला. चल निघते मी, घरी जायला ना उशीर होईल, विभावरी उठत म्हणाली. उशीर तर तूच केलास, सानू खाली मान घालून म्हणाली. म्हणजे? विभाने बॅग घेत विचारले. मला काय म्हणायचंय हे तुझ्या लक्षात नाही आलं का विभा? सानूचे शब्द ऐकताच विभा परत खुर्चीत बसली. बोल, काय बोलायचं आहे ते? नाही आलं माझ्या लक्षात. खरंच नाही आलं? खरंच तुला नाही कळालं मला काय म्हणायचं ते? सानू तिच्याकडे पाहत म्हणाली. खरं तर विभाने तिच्या बोलण्याचा हेतू ओळखला होता आणि ती कशाबद्दल बोलते हे पण ती जाणून होती. विभा, का तू प्रतीकला परदेशी जाऊ दिलं? अगं तू एकटी पडलीस, त्यात आजारपण ही सारखं चालू आहे ग. मला ना तुझी काळजी वाटते. सानूचे बोलणे ऐकून विभा हसायला लागली. तिला हसताना पाहून सानूला राग तर आलाच. नेहमी सानू तिला समजवण्याचा प्रयत्न करायची आणि ही अशीच मनावर न घेता उलट हसत राहायची. चल येते ग, आणि नको टेन्शन घेऊस, तू आहेस ना माझी काळजी घ्यायला. का? आणि शिवाय काका काकू आहेतच ग.
मग तुम्ही असताना मी कशी एकटी पडेल? आणि राहिला प्रश्न प्रतीकचा, तर अगं त्याचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं की मोठं झाल्यावर आणि त्याला ह्या क्षेत्रातच नोकरी करायची. आणि ते त्यानं केलं. खूप कष्ट केले गं त्याने ह्या नोकरीसाठी. आणि शेवटी आपलं स्वप्न पूर्णही केलं. मग मला सांग, मी माझ्या स्वार्थापायी त्याच्या पायात बेडी का घालू? त्याला माझ्यासोबत राहा असं कसं म्हणू? जाऊ दे ना त्याला, त्याचं संपूर्ण आयुष्य पडलं त्याचं. कशाला उगाच भावनांमध्ये गुंतून ठेवावं स्वतःला. विभा सानूला समजवण्याच्या सुरात म्हणाली. सानूने पटकन विभाला शब्दात पकडलं. हे तू बोलतेस विभा? एका आशेवर तू तुझं संपूर्ण आयुष्य काढलंस. तू भावनांमध्ये गुंतू नये असं बोलतेस. मग तू का अडकलीस त्याच्यात? का नाही पुढे गेलीस? अजूनही तू त्याची वाट पाहतेसच ना? अजूनही भावनिकरित्या तू त्याच्यात गुंतलेली आहेसच ना? का नाही तू आईवडिलांचं ऐकलंस? मीही समजावलं तुला, पण तू ऐकून घेतलंस का कोणाचं? सानूचं बोलणं विभाने मध्येच थांबवलं. आता पुन्हा तोच विषय नको हा सानू. चल येते मी, असं बोलून ती केबिनच्या बाहेर पडली सुद्धा. सानूला विभाबद्दल वाईट वाटत होतंच. तसं त्या दोघी बालमैत्रिणी अगदी जीवाभावाच्या. शाळेपासूनची मैत्री कॉलेजमध्येही अगदी तशीच होती. पुढे विभाने IT मध्ये करिअर केलं आणि सानवी डॉक्टर झाली. आज 50शी गाठली होती त्यांनी. विभावरी हॉस्पिटलमधून बाहेर पडली. बाहेर अंधार पसरला होता. तिने आपली गाडी पार्किंग एरियामधून बाहेर काढली आणि ती मुख्य रस्त्याला लागली. तिचं मन आज हळवं झालं होतं. सानूने पुन्हा त्याच विषयावर येऊन तिला चांगलं सुनावलं होतं. तसा तिचा तेवढा हक्कही होता म्हणा. आईवडिलांनंतर तीच होती जी विभाच्या अगदी जवळची होती. विभाचे डोळे भरून आले. खरंच आपण चुकलो का? आपल्यामुळे आईबाबांना इतका त्रास झाला? माझ्या निर्णयामुळे ते दुखावले होते, पण त्यांनी कधी मला जाणवून दिलं नाही. पण मी काय जगावेगळं केलं नव्हतं ना. मी तर फक्त प्रेमच केलं. अगदी नितळ आणि पवित्र असं. पण तो मला सोडून गेला आणि जाताना परत नक्की येईल, माझी वाट पहा असंही म्हणाला. मग मी फक्त त्याची वाटच पाहिली. ह्यात माझं काय चुकलं का? विभा रुमालाने आपला चेहरा पुसत आपल्याच तंद्रीत म्हणाली. तिचं घर आलं. काकांनी गेट उघडला आणि ती आत गेली. गाडीतून बाहेर पडते नाही तोच काकूंचा आवाज तिच्या कानावर आला. किती उशीर? आम्हाला काळजी लागली होती, त्या विभाच्या हातातली पर्स घेत म्हणाल्या. काकू, मी लहान आहे का आता माझी काळजी करायला? चांगली 50शीला आले ना, तरीही अजून लहान असताना करता तशीच काळजी करता. ती हसतच काकूंना म्हणाली. तेवढ्यात काकाही आले. तसं नाही बाळा, पण काळजी लागणारच ना. तुझ्याशिवाय आम्हाला तरी कोण आहे का? विभाने दोघांना प्रेमाने आत नेलं. ती सोफ्यावर बसली. काकूने विभाला पाणी आणून दिलं आणि त्या जेवण गरम करण्यासाठी पुन्हा किचनमध्ये गेल्या. खरं तर विभाची जेवणाची इच्छाच नव्हती, पण ह्या दोघांसाठी तिने 2 घास कसेबसे खाल्ले आणि ती आपल्या रूममध्ये झोपायला निघून गेली. पण तिला काही केल्या झोप लागेना. तिला प्रतीकची आठवण येत होती. ती वरवर जरी दाखवत नसली तरी ती आत खरंच एकटी पडली होती असं तिलाही वाटत होतं.
आपल्या जीवाभावाचं, सतत आपल्याशी बोलणारं, काळजी घेणारं असं हक्काचं कोणीतरी ह्या वयात हवंच का? असा प्रश्न तिला सतत सतावत होता. ती उठली आणि खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. खरं तर तिला आज त्याची आठवण खूपच येत होती. तू का नाही परतलास? तू गेलास, पण मी अजूनही तिथेच आहे, तुझी वाट पाहत, आणि अशीच राहील शेवटपर्यंत तुझ्याशी. असं मनातल्या मनात तिचं त्याच्याशी भांडण चालूच होतं. आणि आठवणी जाग्या होता होता ती तिच्या भूतकाळात गेली. काय असेल विभाचा भूतकाळ हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. धन्यवाद.